पॅक क्राऊड आपल्याला पाहायला मिळते. अगदी 10च्या 10 स्टँड खचाखच प्रेक्षकांनी भरलेले आहेत. अगदी तिल ठेवायलाही जागा नाही. आणि हे केंद्रीय राज्यमंत्री चषकाचं वैशिष्ट्य अगदी पहिल्याच दिवसापासून अजय आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मतलब ऐसे बहुत कम टूर्नामेंट्स रहेंगे जहां पर हर दिन आपको इस तरह की भीड़ देखने को मिले. ये 7वीं रात है और हर रोज़ हम इस तरह की भीड़ देख रहे हैं. क्या गजब का माहौल है, इलेक्ट्रीफाइंग एटमॉस्फेयर है. स्वागत है सभी दर्शकों का. हंसते मुस्कुराते हुए चेहरे स्टैंड्स में. लेकिन ये खेल इसमें भावनाएं भी आपकी जुड़ी होती है और कई बार चेहरे मुरझा भी जाते हैं जब आपकी टीम हार जाती है. ऐसा कई दर्शकों के साथ होता है. क्रिकेट को भारत में धर्म भी माना जाता है. नक्कीच इमोशनल होतं नाही. बऱ्याच संघांना खेळाडूंना आपण पाहिलेलं आहे. मात्र हार जीत हा नक्कीच क्रिकेटचा एक अविभाज्य घटक आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज तुमचा विजय आहे तर उद्या पराभव असेल, उद्या तुमचा पराभव असेल तर त्यानंतर विजय असेल. जहाँ कल भी मैंने इसका जिक्र किया था धुमाल कि ऐसा नहीं कि आप कभी जीत नहीं सकते हो और ऐसा भी नहीं है कि कभी आप हार नहीं सकते हो. श्री सिद्धिविनायक स्टैंड का ये नज़ारा है. सभी स्टैंड्स खचाखच भरे हुए हैं. भाजपा युवा मोर्चा स्टैंड, कई दर्शक ऐसे भी हैं जिनको स्टैंड्स में जगह नहीं मिल रही है क्योंकि जगह खाली नहीं है. अगदी बरोबर. आणि जिथे प्रेक्षकाला जागा मिळेल्या ते मात्र प्रेक्षक अगदी उभे राहूनही, कारण केंद्रीय राज्य मंत्री चषकापासून कोण दूर जाईल. दोनों ओपनर्स क्रीज पर रुपेश पाटिल कप्तान है सुरई टीम के और पहले राउंड के मैन ऑफ द मैच खिलाड़ी, अर्धशतक जमाया था. उनके साथ विनोद पाटिल, दोनों भी क्लासिक बल्लेबाज माने जाते हैं. तकनीक बड़ी अच्छी है दोनों के पास. इम्प्रोवाइज क्रिकेट भी खेल लेते हैं रुपेश पाटिल खास तौर पर. ऋषभ काटे पहला ओवर लेकर ये बहुत ही मंजे हुए और फ्रंट लाइन बॉलर. फुल टॉस है, आड़े बैट से खेल दिया है. गैप बहुत बड़ा है वहां पर, फील्डर बहुत दूर, गेंद निकल गई बाउंड्री के बाहर. 4 रन. पहिला चेंडू मी तर म्हणेन अजय खूपच खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा खरपूस समाचार घेताना आपण पाहतोय रुपेश छोटू. देखिए रुपेश ने एक बात बहुत अच्छी की थी वहाँ पर कि उन्होंने हवा में खेलने का प्रयास नहीं किया. उनको पता था कि यदि मिस टाइम होता है तो फिर कोई ज़्यादा नुकसान नहीं होगा और मिस टाइम होता है तो हवा में जाएगी तो शायद फील्डर के पास मौका बनेगा. डिप में एक खिलाड़ी था वहाँ पर, अच्छी वापसी गेंदबाज की, फुल लेंथ गेंद थी. तो वो पहली गेंद उन्होंने जानबूझकर ज़मीनी रास्ते से खेला था, भले ही फुल टॉस गेंद थी. कोई ज़्यादा जोखिम उठाना वो नहीं चाहते थे पहली गेंद पर और बिना ज़्यादा जोखिम उठाते ही चौका हासिल किया उन्होंने. रन संख्या 5 पर पहुंच चुकी है. छोटे बच्चे क्या और बूढ़े क्या और जवान क्या, हर कोई लुत्फ उठा रहा है केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 का. अगदी बरोबर. प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. काठे की अगली गेंद. कैप तो ढूंढा था लेकिन कमाल की फील्डिंग, बहुत ही शानदार क्षेत्ररक्षण. वेदांत पहुंचे थे गेंद पर और बायात से गेंद को रोका उन्होंने. यदि उनके हाथ में नहीं आती तो ये बाउंड्री बन जाती. अच्छा प्लेसमेंट था, अच्छे टाइमिंग के साथ भी खेला हुआ स्ट्रोक था. कवर ड्राइव किया था विनोद ने. नक्कीच अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि वेदांतचं हे फिल्डिंगचं चांगलं सिद्धांत आपल्याला पाहायला मिळते. इंटरनेशनल मैचेस में जिस तरह का समा होता है बिल्कुल वैसा ही समा है यहाँ पर श्री सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड अंजूर में. एक और बढ़िया ड्राइव. लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को थोड़ी मेहनत करनी पड़ी है, मशक्कत करनी पड़ी. अच्छा थ्रो है, यहाँ पर स्टंप्स तो बिखेर दिए गए
लेकिन बल्लेबाज तेजी से दौड़े थे। विनोद पाटिल नॉन स्ट्राइकर से इन पर खतरे वाले छोर पर दौड़ रहे थे और आखिरकार 2 रन पूरे। इन 2 रनों से रन संख्या आगे बढ़ती हुई सुरई टीम की 8 रन बिना किसी नुकसान के। चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय फलंदाज रुपेश पाटील आणि अगदी चेंडूच्या मॅरिटनुसार आतापर्यंत त्यांनी फटके केलेले आहेत. हे प्रेक्षक पाहू शकता भरपूर एन्जॉय करताना केंद्रीय राज्यमंत्री चषकाचा. थोड़े थोड़े लेट आए ये लोग, इसीलिए स्टैंड्स में जगह नहीं मिली है। शुरुआत काफी अच्छी देते हुए दोनों ओपनर्स बल्ले के बीचों बीच लेकर खेल रहे हैं। रिवर्स स्वीप की कोशिश, इस बार गेंद बल्ले पर ले नहीं पाए और सीधे विकेट कीपर के पास गेंद चली गई है। पहली डॉट गेंद इस मैच की। जयदुर्गा सुरई टीम टॉस हारकर पहले बल्लेबाजी कर रही है। सेकेंड राउंड का मैच है और हर एक मैच जीतना ज़रूरी, यदि आपको अंत तक रहना है तो टूर्नामेंट में, क्योंकि ये नॉकआउट टूर्नामेंट है। जो जीता वही सिकंदर, जो हार गया समझो टूर्नामेंट से बाहर गया। अगदी बरोबर. प्रत्येक संघाच्या दृष्टीने महत्त्वाचे सामने आहेत. नॉकआउट टूर्नामेंट आपण पाहतोय. पेस निकाल रहे हैं ऋषभ काठे। टॉप एज लगा है और गेंदबाज ने कोई गलती नहीं की। बहुत अच्छा कैच, कॉटन बोल्ड, पहला विकेट धराशायी। भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. मिस्टाइंग शॉट और छोटू का बड़ा विकेट. जहां ये बहुत बेशकीमती विकेट है। स्लॉक स्वीप करना चाहते थे लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए। गेंद में थोड़ा सा अतिरिक्त उछाल था, उसको ठीक तरह से भाप नहीं पाए थे। एक घुटना नीचे टिकाते हुए स्क्वायर लेग मिड विकेट की दिशा में एक बड़ा हिट खेलने का प्रयास किया। वहां पर रुपेश पाटिल और छोटू ने 7 रन बनाकर आउट हुए हैं। अच्छा कॉल वहां पर। विकेट कीपर भी हालांकि उस कैच में इंटरेस्टेड नज़र आ रहे थे, वो भी कैच ले सकते थे, लेकिन बॉलर ने पहले ही बता दिया था कि भाई मेरा कैच है, मैं ही लूँगा, और उन्होंने ले लिया। ऋषभ काठे ने एज यूजुअल मैं कह सकता हूँ कि उन्होंने विकेट दिलाया है, क्योंकि ज़्यादातर हमने देखा है कि वो विकेट चटकाते हैं पहले ओवर में। बहुत कम बार ऐसा होता है कि उनको विकेट नहीं मिलता है। अगदी बरोबर उल्लेख केला. आणि म्हणूनच साईस खारबाव संघाचा तो विकेट टेकर गोलंदाज आहे. या षटकाची सुरुवात चौकारीने झाली होती, मात्र या षटकाची समाप्ती आपण पाहतोय ती विकेटने झालेली आहे. नए बल्लेबाज अक्षय पाटिल आए हैं। ये पावर हिटर है। अक्षय पाटिल, आकाश पाटिल, ये जो 2 भाई है बड़े बड़े हिट्स लगाने के लिए मशहूर है। सुजीत पाटिल एक अनुभवी खिलाड़ी है, तो बड़ी तगड़ी टीम है। गेंदबाजी में अतुल है, केतन है। और दोनों टीमों के पास अच्छे खासे ऑलराउंडर्स भी है। खारबाव टीम की यदि हम बात करें तो पिछले 2-3 सीजन्स इनके लिए बहुत बढ़िया रहे हैं और इस सीज़न में भी बढ़िया प्रदर्शन, खासतौर पर डे नाइट टूर्नामेंट्स का यदि हम जिक्र करें तो फाइनल जीता था के ट्रॉफी का। अगदी बरोबर. जितू पॅकर नवघर संघाला पराभूत करून के ट्रॉफीवर या संघाने नाव कोरलं होतं. बड़े धाकड़ खिलाड़ी खारबाव के पास, मजबूत कदकाठी के खिलाड़ी ज़्यादातर नजर आते हैं। नेवर लेकर गेंदबाज सूरज पाटिल, पटकी हुई गेंद हुक करना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर रखा था, बीट किया बैटर को। और क्या ये 1 फॉर द ओवर का इशारा अंपायर ने किया है? अगदी चेंडूला आपटे दिले होते आपण पाहू शकता आणि गतीमध्ये परिवर्तन या जे आपल्याला पाहायला मिळालं होतं. अक्षय पाटिल के पास स्ट्राइक है, बायत के खिलाड़ी। रुपेश ने 7 रनों का योगदान दिया, एक चौका ज़रूर चढ़ा, चौके से शुरुआत की थी और काफ़ी अच्छे टच में भी हालांकि लग रहे थे। लग रहा था कि शायद फिर से वो लंबी पारी खेलेंगे, लेकिन स्लॉक स्वीप खेलने के चक्कर में आउट हुए कॉटन बॉल के रूप में ऋषभ काठे की गेंद पर। स्कोर इस समय 8 रन 1 विकेट के नुकसान पर। अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट। लाजवाब गेंद इस बार अंदर की तरफ लाया है, जोरदार अपील, और अंपायर बता रहे हैं कि गेंदबाज आप बीच में आ गए हो। और ऐसा जब होता है तो फिर गेंदबाज के पक्ष में निर्णय देना अंपायर के लिए उतना आसान नहीं होता है। ये देखिए बिल्कुल डेंजर एरिया में आ गए, वो बीच में आ गए।
अगदी बरोबर. आणि म्हणूनच हा निर्णय जो डिसिजन आहे तो पंचांनी नक्कीच फलंदाजाच्या फेवरमध्ये दिलेला आहे. एक तो छोटे कद के खिलाड़ी भी नहीं है, भारी भरकम शरीर है, अच्छा लंबा ऊंचा कद भी है सूरज पाटिल का, बाहुबली क्रिकेटर माने जाते हैं खारबाव के. लेग बाय का इशारा जरूर किया था अंपायर ने. रन संख्या 9. इस बार ओवर पिच लॉफ्ट कर दिया है, गेंद हवा में, लॉन्ग ऑफ पर फील्डर है और बढ़िया कैच. दूसरे विकेट का पतन. करण ने कोई गलती नहीं की, बहुत अच्छा कैच. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील. रॉकेट फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. नक्कीच चेंडूवर बोटी फिरवली होती. आणि आपण बघितलं तर बड्डे बॉय खरं तर आज बड्डे बॉयला गिफ्ट मिळायला हवं होत्या, मात्र बड्डे बॉय आपल्या संघाला गिफ्ट देताना आजच्या दिवसामधला तिसरा झेल पकडलेला आहे बड्डे बॉय करण पाटील याने. जहां पहले मैच में भी उन्होंने 2 कैचेस लपके थे, बल्ला थोड़ा सा उनका हाथ में घूम गया, बैट को एकदम सीधा नहीं रख पाए. नहीं तो ये गेंद ज़रूर सिक्सर के लिए अच्छी गेंद थी. सीधे बल्ले से लॉफ्ट करने का प्रयास किया भी, लेकिन बल्ला थोड़ा सा चूंकि घूम गया था तो वो पूरी तरह से मिडल नहीं कर पाए थे. पर्याप्त एलिवेशन भी नहीं था और जो अंतर चाहिए था बाउंड्री को पार करने के लिए वो भी नहीं था. एक दर्शनीय कैच. दोनों भी ओपनर्स आउट हो चुके हैं. विनोद पाटिल ने भी निराश किया है, एक ही रन का योगदान दे पाए. रन संख्या 9, 2 विकेटों के नुकसान पर. शुरुआत उतनी अच्छी नहीं है जय दुर्गा सुरई टीम की. यहाँ से वापसी करने का दबाव बल्लेबाजों पर रहेगा. एक अच्छे पार्टनरशिप की सही मायनों में आवश्यकता है. टूर्नामेंट की यदि हम बात करें तो चौके छक्के तो बहुत ज़्यादा लगे हैं, लेकिन गेंदबाज भी कमाल कर रहे हैं क्योंकि 9 गेंदबाजों ने हैट्रिक्स ली है अभी तक के खेल में इस टूर्नामेंट में. नक्कीच गोलंदाजी मागे राहिलेले नाहीत, फलंदाजीवर आघाडीवर आहेत, तर गोलंदाजी आघाडीवर आहेत. ये तो जाएगी बाहर. नो बॉल का इशारा, बीमर पर छक्का. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील हे आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका केलेला आहे. वारंवार पलटवार गेले, नक्कीच बॅकफुटवर गेला होता आणि हा फटका आपण पाहतोय अगदी हवाई फायर आपल्याला पाहायला मिळत आहे. ये तो सीधे साधे अक्षय नाही आहे. हवा हवाई गेंद थी, हवा हवाई स्ट्रोक भी है, घुमा दिया, दे घुमा के. लॉन्ग लेग के ऊपर से ये बहुत लंबा ऊंचा सिक्सर. अगली गेंद फ्री हिट रहेगी. नए बैट्समैन नॉन स्ट्राइकर से इन पर रहे सुजीत पाटिल. एक और अच्छा मौका है, एक और लंबा हिट लगा सकते हैं अक्षय पाटिल. देखिए एक गेंद से भी कई बार ऐसा होता है कि गेम पलट जाता है. जो दबाव बना हुआ था बल्लेबाजों पर वो थोड़ा सा हटता हुआ. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, ऑफ स्टंप के बाहर की गेंद, अच्छी वापसी. नक्कीच चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑफस्टंप चेंडू हाताळला होता आणि मोठा फटका खेळण्याचा फलंदाज प्रयत्न करेल. त्याच अनुषंगाने हा चेंडू जर बघितला तर ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला होता गोलंदाजाने. अच्छी नोकझोंक गेंद और बल्ले के बीच में शुरुआत से ही देखने को मिल रही है इस मैच में. इस बार हवा में खेल दिया है, टाइमिंग कुछ खास नहीं है. डिप मिड विकेट से खिलाड़ी कैच के लिए कोशिश कर रहे थे लेकिन थोड़ी आगे गिरी, रुकी भी नहीं थी उनसे, लेकिन पीछे बैकअप देने के लिए दूसरे फील्डर मौजूद थे. और इसी बीच काफ़ी समय था अक्षय के पास 2 रन लेने का. इन 2 रनों से सुरई टीम का स्कोर आगे जाता हुआ 18 रन 2 विकेटों के नुकसान पर. मौसम थोड़ा सा ठंडा हो गया है और वो स्वाभाविक सी बात भी है क्योंकि अंडर फ्लड लाइट्स मैच हो रहा है. अब 12 बज गए, लगभग रात के 12 बजे है. लगातार बार बार वही कोशिश अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास कर रहे हैं. बहुत अच्छी गेंद थी, कटकर अंदर की तरफ आई और पूरी तरह से बीट कर दिया बैट्समैन को. डॉट गेंद के साथ पावर प्ले का खेल समाप्त होता हुआ जय दुर्गा सुरई 18 रन 2 विकेटों के नुकसान पर. बरोबर 9च्या सरसरीने प्रतिषटकामागे धावा झळकलेल्या आहेत त्या जयदुर्गा सुरई या संघाने.
ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. चेंडूच्या कुठेही लाईन मध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि परिणामस्वरूप आपण बघितलं तर शेवटचा चेंडू निर्धाव झाला होता. फील्ड तुरंत सजाना है. खारबाव टीम के कप्तान से रिक्वेस्ट है कि समय बर्बाद ना करे. दर्शकों का ये हुजूम देखने लायक है. दो ओवर के बाद ही ड्रिंक्स ब्रेक लिया गया है और ज्ञानेश्वर पाटिल वहाँ पर नज़र आते हुए खाने की जो व्यवस्था है क्या खाना बनाते हैं, उनके हाथ का खाना खाने को मिल रहा है इस पूरे टूर्नामेंट में, उसके लिए उनके हम शुक्रगुजार है. हे भूमी इंटरपाचे स्टँड आपण पाहू शकता खचखच प्रेक्षकांनी भरलेलं आहे. आणि स्वर्गीय लतादीदी मंगेशकर स्टँड ही आपण पाहू शकता. इथे मात्र नक्कीच तिल ठेवायलाही जागा नाही. आपण नशीबवान आहोत की आपण समालोचक आहोत आणि आपल्याला चांगल्या सीट्स मिळतात. नाहीतर मग अशा प्रकारचे जे चांगले सामने असतात ते पाहण्यासाठी फार धडपड करायला लागली असती. समालोचन कक्ष तुम्ही पाहू शकाल. अल्पेश गायकवाड आमच्यासोबत आहेत. ऑफिशियल स्कोरर नाईट शिफ्टमध्ये काम करतायत आणि डेला असतात ज्ञानेश्वर मुकादम आणि अजय घरत यांनाही आपण पाहू शकता. नवीन षटकाला सुरुवात करेल ऋषभ काठे. गोलंदाजीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. ऋषभनं 1 गडी बाद केला होता. सूरज पाटीलनं 9 धावा खर्च केल्या, त्यांनी देखील 1 गडी बाद केलाय. 1 धाव लेगबायच्या स्वरूपात देखील आलेली आहे. सुजित पाटील ऑन स्ट्राईक. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. खोलो टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. वाईड ऑफ मिड ऑन फिल्डर तैनात आहे. ते फार मोठं मिक्सअप झालं होतं. धावचीची संधी निर्माण झाली होती, मात्र फिल्डरने थ्रो केला नाही. प्रणय पाटील तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने थ्रो केला नाही आणि नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न तर केला गेला होता, मात्र सुजित याने फलंदाज अक्षयला नकार दिला होता. एक चांगला निर्णय म्हणता येईल अजय. परंतु फार जास्त बॅकअप केलं होतं त्या ठिकाणी अक्षयनं. धावचीची संधी होती त्या ठिकाणी, जर लगेच क्विक थ्रो केला असता गोलंदाजाकडे त्या ठिकाणी प्रणयनं, तर कदाचित मैदान सोडावं लागलं असतं अक्षयला. खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता. जबरदस्त गोलंदाजी, खूप चांगला वेग आहे या गोलंदाजाकडे आणि इम्प्रेसिव्ह कामगिरी मागच्या सत्रामध्ये देखील राहिली होती. या सत्रामध्ये देखील कित्येक स्पर्धांमध्ये खूप चांगली गोलंदाजी ऋषभने केली आहे. नक्कीच हे आपण पाहू शकता. बाहुबली ऑफ खारबाव क्रिकेट सूरज पाटील याला दाखवलं जात आहे. पहिलं षटक त्याचं देखील चांगलं राहिलंय. पॉवर प्ले संपलाय, त्यामुळे आता 5 खेळाडू सीमारेषेवर तैनात करण्यात आलेत. आणखी एक चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. कव्हर्समध्ये फिल्डर नाही आहे, स्वतः गोलंदाज जातोय आणि चेंडू फील्ड होईपर्यंत 1 धाव मिळेल. जास्त वेगानं धावा आलेल्या नाहीत आतापर्यंतच्या खेळामध्ये. गोलंदाजांचं थोडंसं वर्चस्व पाहायला मिळालेलं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की 6 षटकांमध्ये किती स्कोरपर्यंत जाण्याचा येथून मानस असेल फलंदाजांचा? नक्कीच इथून तर मी म्हणेन जयदुर्ग सूर्य संघ सर्वप्रथम 50+ जाण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर कदाचित 60 किंवा 65च्या वरही जाण्याचा प्रयत्न करेल. मात्र सध्या आपण पाहतोय खारबाव संघाची तिखट गोलंदाजी पाहायला मिळते. ऋषभ काठे याने पहिल्या षटकामध्ये अजय आपण पाहतोय की वाईड यॉर्करचा जास्त मारा केला होता आणि या षटकामध्ये आपण पाहतोय की आतापर्यंत त्याने 2 चेंडू त्याच प्रकारे हाताळलेले आहेत. खरं तर हे जे 2 संघ आहेत बऱ्याचदा एकमेकांच्या विरोधात खेळलेले आहेत, कारण दोन्हीही भिवंडी ग्रामीणचे संघ आहेत. दोन्ही चांगले संघ आहेत आणि एकमेकांचे कच्चे दुवे पक्के दुवे चांगल्या प्रकारे दोघांना ठाऊक आहेत. तर यानंतरचे गोलंदाज कोण असतील ते देखील फलंदाजांना माहिती आहे आणि यानंतरचे फलंदाज कोण येणार आहेत ते गोलंदाजांना देखील चांगल्या प्रकारे ठाऊक असणार आहे. त्यामुळेच हे जे द्वंद्व आहे हे फार रंगतदार असणार आहे, यातील मात्र शंका नाही. पुढचा बॉल सामना करेल फलंदाज अक्षय पाटील.
काय लाजवाब गोलंदाजी होते, खोलवर टप्प्याची गोलंदाजी आणि भन्नाट वेगानं चेंडू टाकले जात आहेत. अशा प्रकारची गोलंदाजी होते तेव्हा चेंडूला लॉफ्ट करणं फार कठीण असतं. अगदी बरोबर. मोठे फटके खेळण्याची त्यावेळी मुभा मिळत नाही, स्वातंत्र्य मिळत नाही. हे आपण पाहू शकता. ज्ञानेश्वर पाटील यांना दाखवलं गेलं होतं. त्यांच्या माध्यमातून जेवणाची अतिशय नक्कीच चांगली व्यवस्था पुरवण्यात येते. अगदी या स्पर्धेमध्ये होम मिनिस्टर आहेत ते. अन्नपूर्णा आहेत आमचे. फोर व्हीलर देखील तुम्ही पाहिलीत. मॅन ऑफ द सिरीजसाठी कोण असेल स्वार त्या गाडीमध्ये, त्या गाडीवर, ते आपल्याला फायनलच्या दिवशी कळेल. याच दरम्यान हा बॉल लो फुल टॉस, चांगला फटका आहे, फ्लिक केलाय, पण प्रोटेक्शन आहे डीप मिड विकेटला. गोलंदाजी तर चांगली होतेच आणि आता फिल्डरची देखील चांगली साथ मिळते. वेगानं धावा येत नाहीत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या झाली आहे 21. मोठे फटक्यांसाठी प्रयत्न केला जातोय या फलंदाजाकडून, मात्र मोठे फटके खेळण्यास मिळत नाही आणि त्याचं कारण ऋषभ काटे याची अतिशय सुरेख गोलंदाजी. नियंत्रित गोलंदाजी. गोलंदाजाला जिथे बॉल टाकायचा आहे तिथेच तो बॉल टाकतोय, म्हणजे ॲट विल गोलंदाजी केली जात आहे. विकेटकीपरच्या पाठीमागे व्हीमध्ये 2 खेळाडू आहेत. एक गलीमध्ये फिल्डर तैनात करण्यात आला आहे. कव्हर पॉईंटला देखील एक फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आहे. हे 4च खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि 5 खेळाडू सीमारेषेवर तैनात. आता मात्र एक चांगला ड्राईव्ह आहे, ऑन ड्राईव्ह केला आहे, मात्र वाईड ऑफ डीप मिड विकेट फिल्डर तैनात आहे. चांगले फटके जरूर खेळले जात आहेत, परंतु गॅप मिळत नाहीत. करण पाटीलचं पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या अगोदर एक झेल देखील टिपलाय त्यानं आणि याचबरोबर ऋषभ काटेचं हे अतिशय इकॉनॉमिकल षटक समाप्त होतंय. 4 धावा आल्या या षटकातून. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 22. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 22 अशी धावसंख्या आपण पाहतोय. ऋषभ काटे यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. 2 षटकामध्ये फक्त 12 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 विकेट चटकावलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी ऋषभ काटे याने केलेली आहे. 2 फलंदाज बाद झालेत. रुपेश पाटीलला 7 धावांचं योगदान दिलं. 5 चेंडूंचा सामना केला. विनोद पाटीलनं फक्त 1 धाव जोडली. 2 चेंडूंचा त्याने सामना केला आणि गडी जे बाद झालेले आहेत त्यापैकी एक ऋषभला विकेट मिळाली. एक सूरजनं गडी बाद केला आहे आणि आता गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल का हा एक प्रश्न निर्माण होतोय. आणि फलंदाजांकडे पाहिलं तर सुजित पाटील मैदानामध्ये आहे, ज्यांनी 4 चेंडूचा सामना केलेला आहे. 2 धावांवर खेळत आहे आणि अक्षय पाटील दुसऱ्या बाजूला 8 चेंडूंचा सामना करताना 10 या धावसंख्येवर खेळत आहे. अक्षय पाटील येतोय गोलंदाजी करण्यासाठी. खारबाव टीमचे कॅप्टन आपण लक्षात घ्या. 30 मिनिटांचा अवधी आपल्याकडे असणार आहे 6 षटकांसाठी. वेळ जास्त खर्च करू नका. प्रणय पाटीलला तुम्ही पाहत आहात. हा देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि गोलंदाजीमध्ये भरपूर पर्याय आहेत. अगदी बरोबर. प्रणय पाटील हा एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि बऱ्याच वेळेला प्रणय पाटील यांनी चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे. अनेक अशी उदाहरणं आहेत जिथे प्रणय पाटीलने चांगली गोलंदाजी केलेली आहे. KK ट्रॉफीमध्ये प्रणय पाटीलची गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट पाहायला मिळाली होती. सुरई संघाबद्दल आता जर बोलायचं झालं त्यांच्या दृष्टीने तर गिअर्स चेंज करावे लागतील फलंदाजांना. धावांचा जो वेग आहे तो जास्त नाही आहे. फक्त 7.33च्या सरासरीनं प्रतिषटक धावा जोडल्या जात आहेत. 3 षटकांनंतर 22 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. अक्षय पाटील टू अक्षय पाटील. विकेट काढण्याचा प्रयत्न, मात्र फक्त उंची आहे फटक्यामध्ये, जास्त लांबवर जाणार नाही. 3 खेळाडूंच्या मध्ये जाऊन बॉल लँड होतोय. नशिबवान ठरतोय फलंदाज. 2 धावा घेण्याची संधी. धावसंख्येत भर पडली. धावसंख्येत 24. हे प्रणय पाटील यांना दाखवलं जात आहे वंडर बॅप खारबाव. आणि यंदाच्या अंकाचा विचार केला तर आपण बघितलं तर यंदाच्या अंकामध्ये भावे 11 वाघुले या संघाविरुद्ध 5 ओव्हरमध्ये 101 धावाही खारबाव संघाने चेस केल्या होत्या. मालजीपाडा या चषकामध्ये आणि तिथे 35 या वैयक्तिक धावसंख्येवर मंकड विकेट ठरला होता तो प्रणय पाटील. सध्या त्याला दाखवलं गेलं होतं. आणि गोलंदाजीमध्ये जे पर्याय आहेत त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर नितेश देखील एक चांगला गोलंदाज त्यांच्याकडे आहे. तर यानंतर पाहायचं आहे प्रणयला गोलंदाजी देण्यात येईल की सूरज आणखी एखादं षटक टाकेल की नितेशला गोलंदाजी मिळेल. या षटकाला नुकतीच सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात.
मोठे फटके खेळण्याचा सातत्याने प्रयत्न अक्षयनं केलाय जरूर. समोरच्या बाजूनं ऑन दी अप खेळलाय लॉंग ऑनचा खेळाडू, चेंडू खाली, अप्रतिम कॅच, फलंदाज बाद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकदार. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची. हे आपण पाहू शकता सूरज पाटीलाचे मोठे मोठे हात आणि मोठ्या हातामध्ये चेंडू विसावतोय. लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, मात्र जे अंतर कापायला हवं होतं ते चेंडू अंतर कापू शकला नाही. उंची जास्त, लांबी कमी. Yes, absolutely true. He's got bucketful hands. सूरज पाटील. चेंडूच्या टप्प्यापर्यंत जेव्हा फलंदाज जात नाही तेव्हा मात्र ते अंतर कापणं थोडंसं डिफिकल्ट असतं. उंची जास्त मिळते अशा फटक्यांमध्ये. फटक्यावर नियंत्रण मिळवणं फार कठीण असतं. तिसरा धक्का लागलाय. 24 धावा फक्त धावफलकावर. कोकसे संघाविरुद्ध खेळत असताना देखील प्रथम फलंदाजी केली होती जयदुर्गा सुरे यांनी. मात्र तो दुपारचा सामना होता आणि 80+ धावसंख्या त्यांनी उभारली होती. लॉफ्ट करायचा होता, बॉल पाठीमागे जातोय, विकेट कीपर चूक करतोय, त्याचा फायदा उचलला जातोय. 1 धाव मिळेल. लेग बायचा इशारा. धावांची नित्यंत आवश्यकता आहे. आपण पाहतोय धावा कशा येऊत, धावा येणं महत्त्वाचं आहे आणि बुडत्याला काडीचा आधार. नवीन बॅटर आकाश पाटील आलाय आणि हा देखील एक चांगला हार्ड हिटर आहे. अक्षयचा भाऊ आहे. अक्षय बाद झाल्यानंतर आकाश आलाय. मला चांगल्या प्रकारे आठवतं एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गोंदवली येथील मैदानावर या फलंदाजाने 11 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं होतं 2 वर्षांपूर्वी. ओ, काय जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बॉल किंचितसा बाहेर निघतोय. पहा, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बोटं फिरवली जात आहेत चेंडूवर. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, त्याचा पुरेपूर फायदा येते उचलत असताना अक्षय. नक्कीच आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला अक्षय या पाटील याची पाहायला मिळते आणि धावांसाठी अक्षरशः झगडताना आपण पाहतोय या सध्या सूर्य संघाच्या फलंदाजांना. अतिशय शांत आणि संयमी खेळाडू आहे गोलंदाज अक्षय. स्विच हिट करायचा होता यावेळेस, जाणून बुजून वेगानं चेंडू हाताळला आणि डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेर. अतिशय सुरेख गोलंदाजी. आणखी एका डॉट चेंडूची सांगता होते. सरळ फटक्याने तर धावा येत नाहीत, मात्र उलट्या फटक्याने धावा येत नाहीत. या पहिल्या 2 षटकांमध्ये 18 धावा धावफलकावर होत्या, मात्र मागच्या षटकापासून धावांवर पूर्णपणे ब्रेक लावलाय गोलंदाजांनी. सुनील शेट म्हात्रे गोंदवली यांच्याकडून आम्हाला एक बाईक स्पॉन्सर केले गेलेले आहे, त्यांचे विशेष धन्यवाद असणार आहे आमच्या इव्हन जोडीकडून. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय कव्हर पॉईंटला. महेंद्र पाटील त्या ठिकाणी चेंडूवर येत आहेत. चेंडू अडवण्यापूर्वी मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि पुन्हा एकदा इकॉनॉमिकल षटकाची समाप्ती होताना दिसते. हे सक्सेसफुल षटक देखील राहिलं आहे, कारण एका फलंदाजाला बाद देखील केलं आहे अक्षय पाटीलला बाद केलं आहे. आणि पहा किती छान हे दृश्य देखील आहे. मोबाईलवर क्रिकेट रसिक एन्जॉय करतायत हे सामने GTC लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबवर. 26 धावा धावफलकावर, 3 गडी बाद, 4 षटकांची समाप्ती. अगदी बरोबर. 4 षटकांची समाप्तीनंतर 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर. लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. हे VIP डायचं दृश्य आपण पाहू शकता. अनेक मान्यवर या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आयोजन कमिटीचे मेंबरही आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक आता खरं तर उल्लेख करण्याची देखील गरज नाही आहे. संपूर्ण देशभरामध्ये हे आयोजक सुप्रसिद्ध झालेले आहेत. A1 जोडी निलेशदादा पाटील आणि सुकेशदादा डाकी. त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर जे आयोजन समिती आहे त्यामध्ये दयानंद म्हात्रे असतील, मयूर डाके असतील आणि इतर त्यांचे सर्व सहयोगी, ते देखील अपार मेहनत घेत आहेत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. नक्कीच त्यामध्ये आपण सोनू त्यानंतर परेश सचिन यांचाही उल्लेख करू शकतो. नक्कीच A1 जोडीबद्दल आता मात्र आपल्याकडे म्हणायला त्या शब्द पण नाहीत, कारण प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या घराघरात ही A1 जोडी जाऊन पोचलेली आहे. 5व्या षटकाला सुरुवात केली जाणार आहे. गोलंदाजीसाठी नितेशची निवड केली आहे कर्णधारानं.
आत्तापर्यंतची जी फलंदाजी झालेली आहे, खरं तर फलंदाजांना किती दोष प्रेक्षक देतील ते मला माहिती नाही आहे, परंतु गोलंदाजांनी त्यांना खऱ्या अर्थानं बांधून ठेवलं आहे. गोलंदाजी अचूक टप्प्यावर झालेली आहे आणि त्यामुळेच फलंदाजांना हात उघडण्याची फारशी संधी मिळालेली नाही. या मताशी पूर्णपणे मी सहमत आहे. एकंदरीत खारबाव संघाची अतिशय पल्लेदार गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. अगदी तिखट जालीम मारा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. धावसंख्या 3/26. दोन चांगले स्ट्रोक प्लेयर्स खेळपट्टीवर आहेत, पण नावलौकिकाला साजेसा खेळ करावा लागणार आहे. तुम्ही किती मोठे फलंदाज आहात किंवा तुमचा रेकॉर्ड किती चांगला आहे या गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या नसतात. प्रत्यक्ष मैदानावर तुमची कामगिरी काय आहे तेच पाहिलं जाणार आहे आणि त्यावरूनच या सामन्याचा विजेता कोणती ठरणार आहे. नितेश विथ इज फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉलवर जोरदार अपील लगेच फेटाळलंय पंचांनी. जय पवार मुख्य पंचांच्या भूमिकेत. एक धाव लेगबायचा इशारा. हाईट होती या बॉलमध्ये. रिव्ह्यूची मागणी मात्र करण्यात आलेली आहे. पहा, लेग बिफोरसाठी DRSची मागणी करण्यात आलेली आहे फिल्डिंग करणाऱ्या साईश खारबाव टीमकडून. नक्कीच एक चांगला निर्णय अजय म्हणता येईल, कारण अगोदरच दबावमध्ये फलंदाजी करणारा संघ आहे आणि हा जर रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय तर आणखीन दबाव त्यांच्यावर येईल. यस, हम विशेष धन्यवाद, विशेष आभार व्यक्त करते हैं सुनील मधुकर मात्रे साहब का, गुंदोली के उद्योगपति, जिन्होंने एवन जोड़ी को इस कप के लिए एक बाइक दी है. सो मेनी थैंक्स, आपका विशेष आभार. नक्कीच विशेष धन्यवाद, विशेष आभार असणार आहेत आणि ते सध्या नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंदही लुटत आहेत. सुनील म्हात्रे साहेबांचं पुन्हा एकदा आमच्या आयोजन कमिटीकडून आणि खास करून A1 जोडी सुकेश डाके साहेबांनी निलेश पाटील साहेबांकडून विशेष 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 धन्यवाद. पहा, DRS जो आहे तो DRS घेण्यासाठी काही मर्यादित वेळ तुमच्याकडे असतो आणि त्या मर्यादित वेळेच्या आतच तिथे कॅप्टनने DRSची मागणी केली होती आणि त्यामुळेच आता तिसरे पंच पाहत आहेत. त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. स्क्रीनवर देखील आता पाहायला मिळतं आहे की बॉलची पिचिंग कुठे होती, त्याचा इम्पॅक्ट कुठे होता, विकेट्स, विशेषतः अंपायर्स कॉल येतोय, म्हणजेच नॉट आऊट असणारे फलंदाज. ऑनफिल्ड अंपायरचा जो कॉल होता तोच राहील. येस, कुठेतरी इम्पॅक्ट बाहेर होता आणि पंचांचा निर्णय नॉट आऊट येतोय. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकते, 27 वर जाऊन पोहोचली आहे. 11 चेंडू इनिंग्समध्ये शिल्लक आहेत. सुरेख फटका होता, चांगल्या बॉलवर चांगला फटका आणि त्यापेक्षाही चांगलं क्षेत्ररक्षण. फुटबॉल स्किल वापरले गोलंदाजानं, पायानं बॉल अडवला, नाहीतर किमान 2 धावा तर जरूर मिळाल्या असत्या. कदाचित चौकार देखील झाला असता. हा एकच धाव मिळते. अगदी बरोबर. केवळ तुम्ही फलंदाजी करताना फुटवरचा वापर करायला असं नाही, तर गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षण करताना तुम्ही फुटवरचा वापर करू शकता आणि याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतोय. म्हणूनच मी नेहमीच म्हणतोय की ज्या मोबाईल में नेटवर्क जरूर आहे व क्रिकेट में फुटवर जरूर आहे. अगदी योग्य तुमचं म्हणणं आहे. फुटवर्क फार महत्त्वाचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेस जबरदस्त फटका, कडक ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेतून बॉल सीमा पार. 4 रन्स. अगदी खडेकडे अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांना हलण्याची तिथे संधी दिलेली नाही ती फलंदाजाने. बॉटम हँडचा नेहमीच चांगला वापर या फलंदाजाने केला आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक प्रमाणे हा फटका खेळला होता. बॉटम हँड असेल, टॉप हँड असेल, दोघांचा चांगला वापर करण्यात आला आहे आणि खाली क्षेत्र होतं. डीप एक्स्ट्रा कव्हरला कुठलाही फिल्डर नव्हता. अगदी बंदुकीतून जशी गोळी निघते तसा बॉल वेगानं निघाला होता बॅटमधून. एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे. श्री सिद्धिविनायक स्टँडमध्ये बॉल पाठवला आहे 4 धावांसाठी. बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका आला आहे. मागच्या 2 षटकांमध्ये ही चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला नव्हता आणि क्रिकेट रसिक थोडे शांत झालेले आहेत, कारण जास्त वेगानं धावा फलंदाजांनी बनवलेल्या नाहीत. 32 धावा धावफलकावर सुरई संघाचे हे पाठीराखे आपल्याला पाहायला मिळाले. मात्र स्लॉगरमध्ये हा नंबरच्या षटकामध्ये पहिला चौकार तर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या इनिंगमधील कदाचित दुसरा चौकार आहे. काल देखील आपण पाहिलं होतं की कालचे काही शेवटचे जे सामने होते, 2 सामने, त्यामध्ये गोलंदाजांना
मदत मिळाली होती या खेळपट्टीमधून. चेंडू स्विंग देखील होताना आपण पाहिले. यावेळेस बॅकफुटलाच वजन होतं. समोर हॅमर्ड केलाय बॉल. टायमिंग तेवढं चांगलं नाही आहे. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग सूरज पाटीलकडून. एकच धाव मिळेल. धावसंख्या 33, 33 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर. या चेंडूवर मात्र चांगली वापसी करताना दिसतोय गोलंदाज नितेश. तर या अगोदरच्या चेंडूवर एक चौकार त्यांनी खर्च केला होता. या सामन्यानंतर देखील काही महत्त्वाचे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बॉल विकेटकीपरच्या हातात. थोडंसं अपील विकेटकीपरकडून. मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नव्हता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. नक्कीच पुढील सामना संदीप मोरे सर आपल्यापर्यंत पोहोचवतील. टिचून मारा करण्यात आलेला आहे या इनिंग्समध्ये आत्तापर्यंत सर्वच गोलंदाजांकडून. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला लॉफ्ट केला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेनं डीपमध्ये फिल्डर आहे. दुसरी धाव घेण्याचा मानस असणार आहे, परंतु धाडस करतील का? धाडस करता आलेले नाही, कारण फेक चांगली होती. फिल्डिंग देखील जबरदस्त अक्षयची पाहायला मिळाली आणि फक्त एक धाव आली आहे या शेवटच्या बॉलवर. षटक समाप्त झालंय. 5वं. धावसंख्या 3 बाद 34. जयदुर्गा सुरई. ऋषभ काटे याने आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. सूरज पाटील याने एक षटक हाताळलेलं आहे. अक्षय पाटील याने एक षटक हाताळलेलं आहे. आणि पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय. यानंतरचा सामना असेल जरीमरी अलीमघर विपक्ष जाणता राजा खारबाव. आणखीन एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जरीमरी अलीमघर तर दुसऱ्या बाजूला जाणता राजा खारबाव. एका बाजूला खारबाव एक्सप्रेस उमेश तरे तर दुसऱ्या बाजूला अलीमघर एक्सप्रेस हिमांशू पाटील. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉससाठी यायचं आहे. अलीमघर आणि जाणता राजा खारबाव. साईश खारबाव सध्या मैदानामध्ये खेळते. ओमकार शेट्टे आपण परेश यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर शेवटच्या षटकाची जबाबदारी अक्षय पाटील याच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे. अक्षय पाटील यांनी या अगोदरचे षटक हाताळले होते. त्या षटकामध्ये इनबिन 3 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि एक विकेटही प्राप्त केला होता. तर पंचांनी वेलीच्या बाबतीत एक वॉर्निंगही क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दिलेली आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज अक्षय पाटील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला लॉफ्ट करायचा होता, मात्र सुजित पाटील सुरुवातीपासूनच आपण पाहतोय की कॉन्फिडन्स त्याचा दिसून आलेला नाही. फार जास्त डॉट चेंडू त्यांनी खेळलेत. लेग बायचा इशारा पंचांनी केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 35. 3 गडी बाद. अगदी बरोबर. 9 चेंडू खेळून काढलेले आहेत आणि 4 धावांचं त्याने योगदान दिलेलं आहे. अगदी सुरुवातीपासूनच तो चाचपटत खेळताना पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी गोलंदाजी खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. हा बॉल खाली राहिला आहे. पुन्हा एकदा थोडंसं अपील तिकडे. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बॉलवर आलाय, तोपर्यंत पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. एका धावीसाठी संघर्ष करताना तडपताना आपण पाहतोय. ज्याप्रमाणे अजय एखादा वाळवंटामध्ये वाटस्वरूप पाहण्यासाठी तरसताना आपण पाहतोय, त्याप्रमाणे सध्या जयदुर्गा सुरई संघाच्या फलंदाजांची अवस्था झालेली आहे. एका धावेसाठी नक्कीच ते तरसत आहेत. महेंद्र पाटील यांना देखील दाखवण्यात आलं होतं स्क्रीनवर. सरपंच देखील आहेत खारबावचे आणि चांगलं योगदान टीमसाठी देखील देत आहेत. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली पोहोचलाय आणि दुसऱ्या प्रयत्नात चांगला झेल. फलंदाज फेल. सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची. सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंधुर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार. ऋषभ काटे चेंडू खाली होता आणि दुसऱ्या प्रयत्नात आपण पाहतोय झेल पकडलेला गेलेला आहे. महेंद्र पाटील खूप खुश आहेत. संघ आहे खारबाव आणि यंदाच्या जगामध्ये या संघाचा खूपच वाढलेला आहे भाव.
विकेट करायचा होता. डीप मिड विकेटच्या वरून षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता, वरची कडा लागली, पूर्णपणे मिस टाईम फटका होता, अवघड झेल होता. मात्र कौतुक करावं तेवढं थोडं असेल ऋषभ काठेचं. 36 या धावसंख्येवर आज चौथा गडी बाद झालाय. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ क्विकर बॉल, यॉर्कर लेंथ, काय जबरदस्त मिश्रण केलं गेलंय. पहिला बॉल त्यांनी कटर टाकला, त्यानंतर एक बॉल आतमध्ये आणला, तो बॉल देखील क्विकर होता आर्मर प्रमाणे. त्यानंतर एक पुन्हा एकदा थोडा स्लोवर बॉल टाकला आणि आता हा क्विकर बॉल. नक्कीच क्विकर बॉल आणि थोडासा बॉल खाली आपल्याला पाहायला मिळाला होता. फलंदाजाला नक्कीच या चेंडूवर भिंगवलं होतं. फलंदाजांनी फार जास्त डॉट चेंडू खेळलेले आहेत. अल्पेश माहिती देत आहेत की 14 डॉट चेंडू आतापर्यंतच्या या इनिंग्समध्ये. ऑन दी अप बॉल हवेत आहे, जलची शक्यता निर्माण होते. ओ हो हो, व्हॉट अ ब्युटिफुल कॅच. सूरज पाटील यावेळेस कमाल करत असताना. आणखीन एक फलंदाज बाद होतोय जयदुर्गा सूर्या संघाचा. तू चल माया आया अशी स्थिती सध्या पाहायला मिळते. आयाराम गयाराम ही स्थिती आपण पाहतो जयदुर्गा सूर्य संघाच्या फलंदाजांची. धावता जेल आहे हा. भरपूर अंतर कापून काढलं होतं. डीप मिड विकेट सीमारेषे लगत फिल्डिंग करतोय आणि जवळपास सर्कलपर्यंत त्याने धाव ठोकली आहे आणि खेळ संपुष्टात आली आहे. फलंदाज आकाश पाटीलची 6 धावा फक्त त्याने बनवल्या आपल्या टीमसाठी. कुठल्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. चांगला स्ट्राईक रेट देखील फलंदाजांचा पाहायला मिळालेला नाही. 5 बाद 36 अशी दयनीय अवस्था या सामन्यामध्ये. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जयदुर्गा सुरई संघाची. आता फक्त एकच चेंडू बाकी आहे. जनता राजा के कैप्टन आ चुके हैं, अलीमगढ़ के कैप्टन भी आ चुके हैं. हा बॉल देखील चांगला आहे. बॉल तटवला आहे आउटफील्डमध्ये. पुन्हा एकदा सूरज पाटील इज इन ॲक्शन. चांगली फेक आहे. विकेट किपरने एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसलाय. फक्त एक धाव मिळेल. फलंदाज धावबाद आणि डावाची देखील समाप्ती. फक्त 37 धावा धावफलकावर जयदुर्गा सुरई संघाच्या. 38 धावांचं टार्गेट. एक चांगला निर्णय पंच जय पवार यांचा आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचू शकला नव्हता. रिप्लेमध्ये ते स्पष्ट होत असताना फक्त 37 धावांपर्यंत मजल मारता आली आहे आणि एक माफक टार्गेट हा सामना जिंकण्याकरिता साईश खारबाव संघासमोर. 6 षटकांमध्ये फक्त 38 धावा त्यांना बनवावे लागतील. अगदी बरोबर. तर जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. जरीमरे अलीमगढ़ विपक्ष जांताराजा खारबाव हा सामना, पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आमच्या VIP डायजवर सज्ज आहेत दोन्ही संघनायक आणि आमचे सहकारी समालोचक. हायड्रोलिक टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. धन्यवाद शुभा धुमाल, धन्यवाद अजय गरत. इस वक्त एवन जोड़ी का नया आविष्कार हाइड्रोलिक डेक टॉस बॉक्स में मेरे साथ दोनों कैप्टन हैं, जानता राजा के राहुल और जरीमरी अलीमगढ़ के भावेश पाटिल. टॉस के लिए इस वक्त यस नीलेश पाटिल के बरदार भाई कुमार पाटिल हमसे जुड़ने जा रहे हैं. कुछ ना कुछ एवन जोड़ी नया लाती है. ये नया आविष्कार है इस जहाँ पे हम लोग हैं. हाइड्रोलिक डेक टॉस बॉक्स. रमेश तरेफ एमटी में जानता राजा खारबाव और ये हमसे जुड़ते हुए नीलेश पाटिल के भाई कुमार पाटिल हाइड्रोलिक टॉस बॉक्स में. वेलकम कुमार पाटिल साहब. आइए मैं आपको सिक्का बताता हूं.
एक तरफ कपिल पाटिल साहब, आपको साहब कहना है, या एक तरफ एवन जोड़ी। ये सिक्का मैं कुमार सर के हाथ में दे रहा हूं। कॉल कौन करेगा? कॉल कौन करेगा? एवन जोड़ी। एवन जोड़ी कहना है जनता राजा के कैप्टन का, और आया कपिल पाटिल साहब है। नाणेफेक जिंकले, काय करणार? बॅटिंग केंद्रीय मंत्री चषकला कसा एन्जॉय केला? खूप छान. बॅटिंग घ्यायचा काय उद्देश आहे? बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये कुठले फलंदाज आहे जे फ्लाइंग स्टार्ट देतील? हिमांशू, प्रणय, दयानंद, मुकेश. ट्रम्प कार्ड काय? अलीमगड एक्सप्रेस हिमांशू राहील? हो नक्कीच. एक कट टू कट अटीतटीचा सामना होईल? हो नक्कीच. ऑल द बेस्ट. राहुल है मेरे साथ. राहुल, ये चाम, ये ग्लॅमर आहे, कसा वाटतो? खूप छान वाटतं खेळायला. नाणेफेक जिंकली असती ते काय करते? फिल्डिंगच केली असती. नाही, तुम्हाला क्षेत्ररक्षण भेटले. कुठले गोलंदाज आहे पॉवर प्लेमध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी करतील? उमेश तर आहे, मी आहे. आणि ट्रम्प कार्ड सागर कारभारी संघामध्ये कुठला बदल? नाही, तोच संघ आहे. काय वाटतो? अटीतटीचा सामना होईल? हो नक्कीच. आणि केंद्रीय राज्यमंत्री चषकला कसा एन्जॉय केला? खूप मस्त. All the best. The news from the toss box is Alimgarh, Zarimari Alimgarh won the toss. They elected bat first. Is back to the commentary box. खूप खूप धन्यवाद सिद्दीकजी बाबे. हा फार मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. द बिग शो मॅच, ठाणे वर्सेस रायगड. आणि ठाणे संघाचा स्क्वॉड तुम्ही पाहू शकाल. शाहिद शेख, जयेश पाटील, भावेश पवार, विवेक शेलार, भूषण पाटील, विक्की भोईर, कीर्तन मात्रे, पवन केणे, रवी बुंबक, दिनू कांबळे, हिमांशू पाटील, दीपेश माळी, बिलाल शेख आणि अय्यूब शेख. रायगडचा स्क्वॉड या अगोदर आपण पाहिलेला आहे आणि आता ठाण्याचा स्क्वॉड देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. हा रायगडचा स्क्वॉड पुन्हा एकदा पहा. किरण पवार असणार आहे कॅप्टन. मला असं वाटतं की कॅप्टन तर तिथे मेन्शन करण्यात आलेलं नाही, मात्र हे सर्व खेळाडू आहेत. उस्मान पटेल आहे, योगेश पेनकर आहे, आकाश तारेकर, पंकज जाधव, रजत मुंडे, करण मडवी, बंटी बद्रिके, प्रसन्न पाटील, मन्नी शर्मा, अक्षय पवार, विश्वजित ठाकूर, त्याचप्रमाणे आपण पाहतोय मनीष तात्रे, मयूर वाघमारे, अंगद पाटील, करण गणसोडकर, ध्रुवित मात्रे आणि विशाल जितेकर जो मेंटॉर असणार आहे. अजय, मैं आपको रोकता हूं क्योंकि बड़ौडी के मशहूर उद्योगपति जयेश पाटिल साहब स्टैंड में बैठे. हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. 5550 के नाम से जाने जाते हैं. आपसे निवेदन है, आपको मंच पे आना है. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिला बॉल तर डॉट आलाय या इनिंग्समध्ये. टार्गेट जास्त मोठं नाही आहे, 38 धावा बनवायचे आहेत. आणि आता कॉमेंट्रीला या इनिंग्समध्ये सुरुवात करतील पुन्हा एकदा प्रसाद परब. थँक्यू सो मच अजय करत आणि सिद्धीजी भावे. पहिला चेंडू निर्धाव, गोलंदाज या षटकात मी पाहतात अतुल. फुलटॉस चेंडू होता, मात्र एक्झिक्यूट झाला नाही आहे. एक मोठी संधी होती मोठा फटका मारण्याची, खास करून पॉवर प्लेमध्ये. लक्ष जास्त मोठं नाही, अजय तेच सांगतो की 38 धावा करायच्या त्या 6 षटकांमध्ये. पण ड्यू फॅक्टर आहे, थंडीचं वातावरण आहे. पण मैदानात आपण बघतो, तर मैदानाच्या आपण जर बाहेर गेलो तर बाईस आपण बघतो, कार बघतो, त्याच्यावरसुद्धा तुम्हाला ड्यू पाहायला मिळतो. आणि अशा मुवमेंटला बघायचं, या धावासुद्धा मात्र थोड्याशा डोईजड किंवा डोकेजड होऊ शकतात त्या फलंदाजी करत असताना खारबाग संघासाठी. बघायचं आहे कशा प्रकारे उत्तर देणार तो जयदुर्गा सुरई हा संघ. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे करण पाटील, केपी. शॉर्ट ऑफ लेंथ होता, हुक करायचा प्रयत्न, नो बॉल. आणि इथे मात्र होणार फलंदाज. बघायचं आहे, पुढे आले होते बाद होणार फलंदाज. नो बॉलवर मित्रीशी पाहते म्हणजे आतमध्ये फलंदाज स्ट्रायकिंगला असताना क्रीजच्या बाहेर निघून आला आणि विकेट किपरने ताबडतोब यष्ट्या वाकवल्यात. फलंदाज बाद होतोय. आउट होने वाले बल्लेबाज थे करण पाटिल. 0 का चश्मा पहन के देखिए प्रसाद सर, चाहे अंतर्राष्ट्रीय क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट हो, कभी कभी ऐसा होता है कि लो स्कोरिंग मैचेस जो रहते हैं वो बहुत ही रोमांचक रहते हैं. और एक स्पर्धा में एक मैच ऐसा ज़रूर रहता है जो बहुत ही कट टू कट जाता है.
तेच तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळालं की पंचांनी म्हणजे जय पवारने नो बॉल काल कॉल केला. तुम्ही बघितलं की ओव्हर द लाईन ओव्हर स्टेपिंग न होता लाईनच्या पलीकडे जाऊन चेंडू तुम्ही पाहतात रिलीज केला गोलंदाजाने. शोल्डरला चेंडू लागला, मागे गेला चेंडू, अपील झालं कॉड बिहाइंडसाठी. पण तेवढ्याच आपण बघितलं की फलंदाज सुद्धा क्रीजच्या बाहेर होता, याचा फायदा उचलला आणि ताबडतोब रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केला आणि पहिलाच धक्का लागलाय मैदानावर. आपण बघतोय तो खारबाव या संघाला. विनोद पाटिल जिनके पास बहुत बड़ा अनुभव है, उनको पता था अंपायर के भरोसे नहीं रहना है, हमको रन आउट करना है. ये देखिए जुनून ये खारबाव के समर्थकों को दिखाया जा रहा है. भारतीय जनता पार्टी स्टैंड में वाह, मिथुन चक्रवर्ती भी आ चुके हैं. पहिल्या सत्रात आपण गोलंदाजी बघितली, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला ऋषभ काटेची बघायला मिळाली. 2 षटकं, एकही निर्धाव नाही, धावा खर्च केल्या त्या 12, 1 विकेट त्याच्या नावावर. सूरज पाटीलचं आपण बघितलं या षटकात 1 षटक हाताळलं, 9 धावा खर्च करून 1 विकेट. अक्षय पाटीलची 2 षटकं आपण बघितली, 2 षटकं हाताळताना धावा खर्च केल्या ते फक्त 4 आणि 3 विकेट. आउटसाईडला प्लेस केला, डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे, पेट्रोलिंग करतोय बाउंड्री लाईनवर, चेंडू कव्हर करतोय तोपर्यंत बॅटमधून पहिली धावी ते अंकित होते आणि धावफलकार सुद्धा पहिलीच धाव तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावा पाहायला मिळतात कारण एक आपण बघतोय की नो बॉल होता कारण ओव्हरस्टेपिंग होती आणि त्या मुवमेंटला बॅट पण आता आलेली 1 धाव, अशा एकूण धावसंख्या 2. देखिए सुरई की टीम भी बहुत झंझारू टीम है और यहाँ से एक बात ज़रूर कहूँगा, इस तरह के मैचेस जीतने के लिए सुरई को गुच्छों में विकेट लेना होंगे. 2 से 3 विकेट, खासतौर से प्रणय पाटिल इनफॉर्म बैट्समैन. अगर मैच खारबाव को जीतना है तो प्रणय पाटिल 3 ओवर तक रुक गए तो मैच का पासा पलट देंगे. नेक्स्ट बॉल अतुल, ऑफ ड्राईव्ह, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे पण रुपेश मात्र येऊन हा माझा चेंडू आहे, तो चेंडू कव्हर करतोय. क्षेत्ररक्षक ते होता पण ते मात्र तुम्ही आता थोडीशी घाई केली, रुपेशने चेंडू कव्हर केला. पण पहिल्या सत्रामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली आहे त्या गोलंदाजीचं कौतुक व्हायला हवं. खास करून अक्षयचं स्लॉगवरचं षटक, 1 षटक, 1च धाव आणि तब्बल 2 गडी बाद. 2 षटकात त्याने कोठा पूर्ण केला, एकही निर्धाव नाही, 4 धाव आणि तब्बल 3 गडी बाद. हा इम्पॅक्ट राहिला गोलंदाजीमध्ये अक्षय पाटीलचा. यस, ग्रेट स्टार्ट फ्रॉम बॉलर अतुल पाटिल. हो, चेंडू थोडासा बाउन्स होत होता, ऑनसाईडला थोडासा अटपटे ढंग म्हणजेच एक थोडासा फटकडा पाहायला मिळाला. ऑनसाईडला चेंडू प्लेस केलाय, डीप स्क्वेअरला चेंडू जातोय तोपर्यंत 1च धाव. मी पहिल्या सत्राबद्दल मगाशी म्हणत होतो की 2 षटकं आपण जी बघितली आणि त्यामुळेच की काय 6 षटकांमध्ये अवघ्या 37 धावेंवर थांबवलंय जयदुर्गा सुरई या संघाला. और अगर पलट जवाब देना है या सुरई को तो कोई ऐसा होना चाहिए जो इस तरह की गेंदबाजी करे. हो, डेफिनेटली विकेटच घ्यावे लागतील, बाकी तुमच्याकडे काहीच पर्याय नाहीये. अतुल आमच्यापासून दूर जात असताना हा चेंडू अप्रतिम फटका, इम्प्रोव्हायझेशन बघायचं क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणि वॉड कॅच, झेल बनवला तिथे, नो बॉल आलाय. पंचांचा पुन्हा सिग्नल. काय घडतं एक्झॅक्टली मैदानामध्ये, गोलंदाजाने कामगिरी चोख बजावली पण इथे मात्र चेंडू रिलीज करताना पुन्हा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते की त्याचा पाय एक्झॅक्टली कुठे होता आणि पुन्हा तेच चित्र. हो, चेंडू हा लाईनच्या पलीकडे जाऊन भरपूर मोठा नो आहे, तुम्हाला नो पाहायला मिळतोय. क्या अंपायरिंग कर रहे हैं जय पवार, दिस इज द क्वालिटी अंपायरिंग. ये देखिए, इसे कहते हैं किस्मत खराब. सुरई वाले सोचते होंगे जब किस्मत खराब रहती है तो आप ऊंट पे भी बैठे तो आपको चूटी आके काट ले. झेल तर पकडला, तिथे मात्र फलंदाज बाद होणार नाही. 2 वेळा असा मात्र इन्सिडेंट घडला मैदानामध्ये. 2 वेळेला आपण बघितलं की अतुलने चेंडू रिलीज करताना ओव्हर स्टेपिंग पाहायला मिळालं. लाईनच्या पलीकडे पाय टाकताना चेंडू त्याने रिलीज केले. 3 धावा, 1 गडी बाद. षटक क्रमांक पहिला पुन्हा मार्गस्थ असताना शॉट ऑफ लेंथ, आता मात्र अप्रतिम फटका, चाबूक शॉट, सारा इंटरमॅचच्या स्टँडच्या बाजूने बेधुंद करणारा फटका, षटकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतरून गेला दिल्लीच्या तख्ताला. तो जरूर कहूँगा कि दिन ब दिन इस खिलाड़ी का फॉर्म बहुत ही ज़बरदस्त चल रहा है. सिटी क्रिकेट में भी 2 अर्धशतक है, ग्रामीण में भी क्या शॉट खेला था, ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा था, सीधा जहां समर्थक बैठे हैं सुरई के उन्हीं को ये सलामी देता हुआ 6 रन. क्या बात आहे, जबरदस्त एक्झिक्युशन पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू होता,
ज्या मोमेंटला आपण बघितलं की षटकार ठोकला तो दबाव जो आत्तापर्यंत बॅटिंग करणाऱ्या खारबाव संघावर होता, साईश खारबाव संघावर होता, तो दबाव पूर्णपणे ट्रान्सफर करून मात्र चेंडूला फेकून देत असताना सुरेश संघावर तो दबाव मात्र कायम केला आहे आणि एका षटकाकडे धावा कुठल्या त्या धावफलकावर एकाकडेच्या मोबाईलमध्ये 11 धावा धावफलकावर. बिल्कुल प्रसाद सर, इस तरह के जो लक्ष्य रहते हैं आपको रेगुलर इंटरवल में हर ओवर में 1 से 2 विकेट लेना होंगे. और अगर हम साइंस खरबाओं की तरफ देखते हैं तो उनके पास बहुत डेप्थ तक बल्लेबाजी है. हो निश्चितच. आणि म्हणूनच तुम्ही मागाशी उल्लेख केला की आता मात्र हा जर सामना जिंकायचा असेल तर विकेटशिवाय तुमच्याकडे कुठलाही पर्याय नाही आहे, कारण सिंगल डिबल करून सुद्धा मात्र तुम्ही हा धावफलकावर या धावा नोंदवू शकता आणि सामना जिंकू शकतो तो साईश खारबाव संघ. त्यामुळे जयदुर्गा सुरईकडे संघाकडे असा मात्र गोलंदाज असला पाहिजे जसा गोलंदाज आपण पहिल्या सत्रामध्ये बघितला, अक्षयने ज्या आपण गोलंदाजी केली तसा गोलंदाज आता मात्र हवा आहे जयदुर्गा सुरई संघाला. यस, फिर से मैं विशेष आभार व्यक्त करता हूँ एवन जोड़ी की तरफ से सुनील मधुकर मात्रे साहब, गुंदोली के उद्योगपति, जिन्होंने इस केंद्रीय राज्य मंत्री चषक में एवन जोड़ी को एक बाइक दी है. विशेष धन्यवाद, विशेष आभार. आकाश पाटील बॉटम हँड प्लेस केलं पॉइंटला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, बॅकअप खूप दूरवर आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण नकार दिलाय. गुड डिसिजन. सिंगल डबलने सुद्धा मात्र आपण सामना विजयी होऊ शकतो आणि तोच प्रयत्न इथे मात्र होत असताना तुम्ही आता एक चांगला गोलंदाज या षटकामध्ये आकाश पाटील आणि त्याचा जणू काही सन्मान केला, पुश केला चेंडूला फक्त पॉईंट रेजरमध्ये आणि तिथून मात्र एक धाव तिथे चोरलेली आहे. देखिए विनोद पाटिल, रुपेश छोटू, ये जो 3 से 4 खिलाड़ी हैं ये इतनी आसानी से तो मैच नहीं छोड़ेंगे. पराग नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहतात फलंदाज ज्याने मात्र षटकार ठोकला होता तो स्ट्रायकिंग एंडला प्रणय पाटील पाहायला मिळते. संयम थोडासा सुटला, तुम्ही बघितलं की ऑप्शनच्या थोडासा बाहेर ओव्हरपिच चेंडू होता, समोर खेळण्याचा प्रयत्न, तिथे गॅप खूप मोठा आहे पण तिथे मात्र चेंडू तुम्हाला हलकासा आउटस्विंग होतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. ब्यूटीफुल बॉल इंडीड. मोमेंट इन द एयर एंड ऑफ द सरफेस. 12 लॉस ऑफ 1 इन सेकंड ओव्हर. पॉवर प्ले सुरू आहे. आकाश पुन्हा एकदा लोढा यांकडून ओव्हर द विकेट. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, शतशक तिथे आहेत मिड ऑफला, एक धाव इथे होणार का पूर्ण, पुन्हा त्या धावचीची संधी आणि ती सुद्धा दोन्ही हाताने गमावली आहे. दोन्ही फलंदाजांना एका षटकामध्ये धावचीत करण्याची संधी पण तसा मात्र थ्रो आला नाहीये जो डायरेक्ट स्टंपवर जाईल आणि त्या मुवमेंटला दोन्ही फलंदाजांना मला जीवदान मिळतंय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 13 धावा. उसका रीज़न ये है कि थ्रो जहाँ से आ रहा है एक स्टम्प नज़र आ रहा है. अब इस तरह के स्टम्प उड़ाने के लिए आपको जॉन्टी रोड्स बनना होगा. जी हां, ऑमटॅक्सच्या माध्यमातून असा एक संकल्प केला गेला आहे. स्वीप करायचा प्रयत्न, शफल झाला होता फलंदाज. प्लेइंग इट माय वे ओमटॅक्सची जी कंपनी आहे त्यांनी निश्चितच जॉन्टी रोड्सबरोबर सुद्धा टायअप केलं आहे आणि निश्चितच तुम्हाला जर चांगले फिल्टर बनायचं असेल तर तुम्ही ओमटॅक्सशी संपर्क साधू शकता. 13 लॉस ऑफ 1. देखिए प्रसाद सर, अभी भी बॉलिंग अच्छी हो रही है, अभी भी बॉडी लैंग्वेज बहुत ही पॉजिटिव नज़र आ रहा है सुरई टीम का. थोडासा वेगळ्या स्टान्स घेऊन उभा आहे स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघत आहोत म्हणजेच पराग. खोदून काढलाय, ब्लॉक होलचा चेंडू ऑनसाईडला प्लेस केलाय, शतशक मिड विकेटला चेंडू कव्हर करेल पण एकपेक्षा जास्त काहीच नाही. एक सिंगल डबल ज्या धावसंख्या ॲड होतात धावफलकावर या कुठेतरी रोकाव्या लागतील जयदुर्गा सुरई या संघाला आणि तशी गोलंदाजी करावी लागेल. प्रयत्न चांगला होता या षटकात, आपण बघितलं की आकाशचा एक अप्रतिम ब्लॉक होलचा चेंडू पण तो सुद्धा खोदून काढत असताना चांगली धावसंख्या रचली या षटकात. आतापर्यंत आले 3 धावा, एक कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते आकाशकडून. अभी भी पैक क्राउड है, जब रात है इतनी मतवाली फिर सुबह का आलम क्या होगा. स्वीप करायचा प्रयत्न, लाईन पूर्णपणे मिस केली. फलंदाजाला स्वीप मारायचा होता पण बरोबर उजवी एसटी ते मात्र उखडली आहे आणि एक अप्रतिम चेंडू टाकत असताना एक मोठा धक्का दिलाय. फलंदाज बाद होतोय प्रणय पाटील. त्यांना बघाया जमती लोक सारी अशी थकत होते. एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला, सारा महाराष्ट्र म्हणतोय त्यांना कित्येक होतील पण एकच आमचा साहेब. क्या बॉलिंग कर रहे हैं आकाश. देखिए दबाव आया था, रन नहीं बन रहे थे और खराब शॉट सिलेक्शन, बड़ी मछली जाल में फंसती हुई प्रणय पाटिल आउट. 14 लॉस ऑफ 2. शफल होत असं आता फलंदाजाला ऑन साईडला स्वीप करायचा होता, टायमिंग झाला नाही आणि चेंडू अत्यंत वेगाने उजवी एसटी वाकवतोय फलंदाज प्रणय पाटीलची आणि दुसरा धक्का लागला मैदानावर तो फलंदाजी करत असताना साईश खारबाव या संघाला.
पहिल्या सामन्यात जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. नाईट रजनी क्रिकेटचा किंग म्हटलं जाणारा संघ म्हणजे RCC पेठ, या संघाला या संघाने नमवलं. तिथून मात्र ह्या संघाचा कॉन्फिडन्स वाढला आहे आणि त्या मुमेंटला कॉन्फिडन्स वाढवत असताना आपण बघितलं की या संघाने मैदानावर जयदुर्गा सुरेसारख्या एका बलाढ्य संघाला मात्र 37 धावेंवर रोखलं आहे या रजनी क्रिकेटमध्ये. यस दोस्तों, ये वो आवाज़ है जिसने सभी खासदार कप में रंग भरा, और ये वो आवाज़ है जो ज़मानत है सबसे बड़े वो टेनिस के कल्याण के शो की. लेटर रतन बुआ चषक 11 साल तक लगातार कमेंट्री कर रहे उस चषक में. थँक्यू सो मच. अप्पर कट अप्रतिम स्लाइस केलाय. व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिस्पॅच, सीमारेषेवर 4 धावा. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलचे शक्ती जिल्ह्याची शान. शॉट खेला बैट्समैन पराग वतारी ने, जगह दे बैठे थे वहां पे हल्की सी गेंदबाज. अतुल पाटिल कट किया है बहुत तेज गेंद, बैकवर्ड पॉइंट पे 4 रन. और प्रसाद परब सर मेरे साथ 2009 में रहीम ट्रॉफी में जुड़े थे. स्वीप करायचा प्रयत्न, चेंडू हलकासा बाजून निघून जातोय. इथे मात्र थोडासा गोलंदाज नाराज होतोय. नाही निश्चितच मी तो क्षण विसरणार नाही. RCC ट्रॉफी रहीम कुरेशी यांची जी मात्र सुभाष मैदानावर कल्याणला पार पडली आणि पहिल्यांदाच माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला पाहायला मिळेल सिद्धीजी भावे. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला उल्लेख केला होता की खारेगावची क्रिकेट स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा फक्त बघण्यासाठी आलो होतो आणि तेव्हा तर पहिल्यांदा तुमची कॉमेंट्री ऐकली होती. देखिए दशरथ दादा पाटील चषक वाइड के बाद गम मनाया गेंदबाज ने, सांप गुजरने के बाद लकीर पीटते हुए. हो बॅक टू द बॉलर, त्याच्या डोक्यावरून चेंडूला एक्झिक्यूट केलाय. तोपर्यंत मिळते ती 1 धाव या चेंडूवर. 38 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे, पण त्या धावा सहजासहजी जयदुर्गा सुरेश संघ तुम्हाला बनवू देणार नाही. हे जणू काय ते इथे मात्र ठरवून आलेत पॅव्हेलियनमधून आणि तशी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. बिल्कुल, मैं समझता हूँ बहुत ही पॉजिटिव बॉडी लैंग्वेज लग रहा है सुरई टीम का, खासतौर से विनोद पाटिल, रुपेश छोटू, पूरी टीम को कह रहे हैं कि लड़ना है. ब्लॉक होलचा चेंडू तर खोदून काढायचा प्रयत्न, चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे चेंडूवर. काय जबरदस्त इम्पॅक्ट पाहायला मिळतो गोलंदाजीमध्ये. अतुल पाटील जो सेकंड स्पेलमध्ये आला, पहिल्या स्पेलमध्ये 10 धावा खर्च केला, सफलता मिळाली नाही. या षटकात सुद्धा अजून त्याला विकेट मिळाली नाही आहे. 1 वाईड 1 चौकार 2 डबल अशा तुम्ही पाहतात मैदानावर 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत गोलंदाज अतुलने. विकेटच्या शोधामध्ये आहेत, विकेटची गरज आहे तुम्हाला. विकेट एकच पर्याय आहे जिथे मात्र तुम्ही या संघावर दबाव टाकू शकता, इवन हा सामना जिंकू सुद्धा शकता. जिद्दी क्रिकेट आप देख रहे हैं, आर या पार. सुरई को हारना नहीं है, साइंस को जीतना है, लेकिन एक म्यान में एक ही तलवार रह सकती है. नेक्स्ट बॉल, ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू, थोडाशी जागा बनवली, बॅकफुटला जाऊन चेंडूला ड्राईव्ह केलाय, मिडाफोरून चेंडू मागे जातोय. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी सुद्धा होते आणि त्याचबरोबर अजून एक धाव ॲड होते धावफलकावर. धावसंख्या एकूण अंकी झाली ती 22. आतापर्यंत आपण जर बघितलं तर सागाडीचे फलंदाज तंबूत परत खूप लवकर. करण पाटील, प्रणय पाटील जास्त काय इम्पॅक्ट नाही. दोन्ही फलंदाज आपण जर बघितलं तर करण पाटील 0 धावसंख्या, तर प्रणय पाटीलने चांगला प्रतिकार केला. 1 षटकार 2 सिंगल, वैयक्तिक 8 धावांचं योगदान. पण त्यानंतर पराग आणि अक्षयने डाव सावरलाय, सिंगल डबलवर प्राधान्य देत आहेत आणि धावफलकावर धावा इथे मात्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. नेक्स्ट बॉल, खोदून काढायचा प्रयत्न, अप्रतिम डिलिव्हरी, वाईट यॉर्कर, भन्नाट वेग, अचूक टप्पा आणि ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट करताना पूर्णपणे डॉमिनेट केलंय या चेंडूवर. स्ट्रायकिंग केलं फलंदाज अक्षय पाटीलला. हारे कोई भी, जीते कोई भी, लेकिन साइंस खारबाओं के बल्लेबाजों को रनों के लिए लोहे के चने चबाए जा रहे हैं. अफलातून अटॅक गोलंदाजीमध्ये स्ट्रगल करायला भाग पाडतात फलंदाजांना धावसंख्येसाठी. 22 लॉस ऑफ 2, 2.5 वर कंप्लीटेड. नेक्स्ट बॉल अतुल, बिफोर द ड्रिंक. खोदावून काढायचा होता हा चेंडू. पुन्हा एकदा भरपूर फलंदाज थोडासा शफल झाला होता. चेंडू वेगाने निघून जातोय आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. आता मात्र हा दबाव पाहायला मिळतोय. फलंदाज ज्याप्रमाणे शफल होतोय ना, हा पायाच्या मागून यष्टी वाकवण्याचा प्रयत्न होता आणि दिशेवर नियंत्रण नाहीये. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, वाईड बॉल. क्या अंपायरिंग है, क्या अंपायरिंग है.
खूप दूर आहे बघा. आपण ॲक्शन मध्ये बघतोय सिद्दीकची चेंडू पायापासून सुद्धा खूप दूर निघून गेलाय आणि निश्चितच अशा मोमेंटला आपण बघतोय की पंचांच्या भूमिका ह्या एकदम स्पष्ट आहेत आणि न्यूट्रल आहेत. सकाळी आपण बघतो 40+ पंचांची एक वेगळी शिफ्ट असते किंवा वेगळी तुकडी असते. सकाळची आपण शिफ्ट बघतो जेमतेम 4 ते 5 सामने पंचांची भूमिका आपण बघितलं तर मुन्ना पठाण असो, आज बघितलं आपण त्याच्यामध्ये विशाल पाटील, अभय पाटोळे हे मात्र पंचांची कामगिरी पाहत असतात. पण आज मात्र आपण त्यांना बघितलं की अकबर मंडे सुद्धा होते आणि नाईट शिफ्ट म्हटलं तर मग जय पवार आहे. त्याच्यावर आपण बघतो की आज आपण अझीम अब्दुल्ले आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत आज आपण बघत होते म्हणजेच नौशाद खान हे त्यांना जॉईन झालेले आहेत आणि खूप चांगली भूमिका सर्व पंचांची. देखिए लिमिटेड ओवर मैचेस में अगर 1 इंच भी गेंद लेग स्टंप को मिस करती है तो उसे वाइड घोषित किया जाता है. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता, ऑनसाइडला प्लेस केला आहे. एकदा कंप्लीट केली चेंडूवर अक्षयने. गोलंदाजी आधी चांगली केली, आता मात्र फलंदाजीसुद्धा मात्र योगदान देत असताना 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. मला इथे अल्पेश गायकवाड सांगतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्याने धावसंख्या 24 धावा अंकित झाली आहे. लक्ष इथे 38 धावांचं म्हणजे अजूनही मैदानाच्या आतमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पण बघायचं ड्रिंक ब्रेक झाला आहे. ज्ञानेश्वर पाटील आमचे जे खूप चांगले उत्तम आचार्य आहेत त्यांच्या हातातलं जेवण आपण चाकतो. एक अन्नपूर्ण त्यांच्या हातामध्ये आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जात असताना मी मगाशीच उल्लेख केला की थोडासा टेक्निकल ब्रेक घेत आहोत. सामना कंटिन्यू सुरू राहील. हॅलो 18 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी आणि थोडंसं विश्रांती घेऊन कॉमेंट बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो. या आपण ऐकूया नंतरच्या 3 षटकांसाठी ज्या आवाजाने मात्र भरपूर मोठी सेवा केली आहे या भिवंडी टेनिस क्रिकेटची. जवळजवळ 28 ते 30 वर्ष हा आवाज सातत्याने गाजतोय. खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. या आपण ऐकूया सिद्दीक भावे यांना. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. खेल की शुरुआत होती हुई 18 गेंदे और 14 रन मरता क्या ना करता आकाश पाटिल को कंटिन्यू रखा है. सुरई भी चाहती है कि जो मेन हथियार है वो इस्तेमाल किए जाए. सामना करेंगे अक्षय पाटिल. इस सीजन में बहुत अच्छे टच में है. इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ टर्न कर दिया गेंद को लॉन्ग लेग पर 4 रन. ज्याच्या नावाचं जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचं जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा खासकर हम सिल्की टच भी कह सकते हैं. केवल बल्ला लगा दिया था गेंद पर. चौकी की मदद से स्कोर 28. अब कठिनाइयां बढ़ती हुई सुरई की. 17 गेंदे 10 रन. अगले मैच का टॉस हो चुका है और तुरंत ही फील्डिंग सजाना है. इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है क्योंकि टॉस जीता है जरी मरी अलीमगढ़ ने और पहले बल्लेबाजी ली है तो जानता राजा खारबाव आपको तुरंत ही फील्ड सजाना है. फिर से मैं विशेष धन्यवाद करूंगा A1 जोड़ी के लिए जो सुनील मधुकर मात्रे साहब है गुंदोली के उद्योगपति. उन्होंने इस केंद्रीय राज्य मंत्री चषक में एक बाइक हमें स्पॉन्सर की है. आपका विशेष धन्यवाद और विशेष स्वागत भी है जो इस वक्त टेलीविजन सेट पे देख रहे हैं. स्विंग एंड मिस. बढ़िया गेंद. टिप्पा खाने के बाद हल्का सा काटा बदला था. थोड़ा बॉलिंग एक्शन भी आकाश का अलग स्टाइल का है
लेकिन पॉजिटिव क्रिकेट, मैं सुरई के क्रिकेट को सैल्यूट करता हूं टीम को। मैच छोड़ा नहीं है। विनोद पाटिल जहाँ है, रुपेश छोटू है, मैच तो ऐसे छोड़ेंगे नहीं। इस मरतबा हुक कर दिया है पीछे खिलाड़ी और गेंद उनको डॉज देती हुई निकल गई स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। राजा बनी है त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद, राजा बनी है त्यांचा थाट। कंट्रोल शॉट है ये, देखिए आधा हुक आधा पुल कहेंगे हम। हाथों को लगी जरूर थी लेकिन निकल गई पीछे। गेंद क्या पीछे गई, मैच पीछे चला गया सुरई से। स्कोर 32। अब जीत की सुगंध, खुशबू महेंद्र पाटिल फेम टीम साइंस कारबाव को लग चुकी है। 6 रन चाहिए। लंबा हिट लेना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, बैकवर्ड स्क्वायर लेग पे गई। 1 रन। यहां से 5 रन चाहिए साइंस स्पोर्ट खारबाओं को मैच जीतने के लिए। सुरई जरूर आज जाकर अपने बल्लेबाजी का एनालाइज करेंगी, जिस तरह उनके बल्लेबाजों ने लूज शॉट खेले। हालांकि बहुत ही स्ट्रांग बल्लेबाजी थी सुरई के पास। राइट आर्म ओवर द विकेट, स्विच हिट किया है गैप में, कोई मौका नहीं। 4 रन। सुकेश डाके निलेश पाटीलचा साथ, साहेबा नामच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज, कपिल पाटील केंद्रीय मंत्री। माना कि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, लेकिन 12 गेंद में यहां से तो वैसे भी साइंस हार नहीं सकती। 12 गेंद में 1 रन बचाना, मेरा अपना मानना है कि सुई की नोक से ऊंट को गुजारना है। हमारे बीच कुमार पाटिल साहब हमारे कमेंट्री बॉक्स में, आपका हार्दिक स्वागत है। साइंस कारबाओं धीरे धीरे ग्रामीण क्रिकेट पे कब्जा करते जा रही है। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी में सुरई एक्सप्रेस सुजीत पाटिल आए हैं। ये खिलाड़ी के नाम बहुत से रिकॉर्ड्स हैं। सिटी क्रिकेट में कई टीमों के लिए खेले, स्पेशली बालाजी स्पोर्ट्स के लिए इनके परफॉर्मेंस लाजवाब रहे। बढ़िया गेंद, लेग कटर, अच्छा गैदर किया विकेटों के पीछे। अभी भी पॉजिटिव क्रिकेट, माना कि एक रास्ता है, 12 डॉट गेंदे करो, विकेट लो, सुपर ओवर कराओ। मिशन इम्पॉसिबल। सुजीत पाटिल, इनको मेरा अपना ख्याल है कि एक आध और बीच में लाना चाहिए था, लेकिन क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, जर यानी तर नहीं, किंतु परंतु नहीं। अच्छी गेंद और इसके साथ ही